1000-2000 लोकसंख्येच्या गावातून एखादा विद्यार्थी ज्या वेळेस एक कुटुंब झेप घेतो आणि जगातल्या भारतातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या UPSC सारख्या परीक्षेमध्ये आपलं कामगिरी दाखवतो, त्यावेळेस तो आनंद केवळ त्या एका व्यक्तीपुरता, एका कुटुंबापुरता किंवा एका गावापुरता मर्यादित राहत नाही, तर अशा व्यक्तीचा अभिमान त्या तालुक्यातल्या, ग्रामीण भागातल्या, इव्हन जिल्ह्यातल्या किंवा इतर जिल्ह्यातल्या सुद्धा सर्वसामान्य परिस्थितीतल्या प्रत्येक तरुणाला वाटतो, ज्येष्ठाला वाटतो आणि प्रत्येकासाठी हे आदर्श ठरतात, प्रेरणादायी ठरतात. आज हर्षवर्धन यांची कस्टम डिपार्टमेंट मध्ये UPSC मधून निवड झालेली आणि निश्चितच मी त्यांचं आज अभिनंदन करताना त्यांना एवढ्यावर न थांबता जनरल UPSC मधून उद्या कसं जिल्हाधिकारी वगैरे होता येईल यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि परत एकदा मला तो आनंद मिळवून द्यावा आणि इथंच सरकाराची डबल एकदा संधी द्यावी. आज आपण आलात, आमचा हा सत्कार, छोटेखानी सत्कार अतिशय गडबडी. हुशार, फारच हुशार दिसून आलं. अत्यंत अभिनंदन. आणि या आज आपल्या कळंब तालुक्यातील कोठाळा या ठिकाणचे जे सुपुत्र आहेत, त्यांनी विजय पाहिलेलं, त्यांनी परीक्षा पास झालेले, त्याविषयी कौतुकास्पद त्यांना स्वतःहून बोलवून आणि आमच्यासारख्या निघालेल्या त्यांचा प्रवास परत फिरवून एका ठिकाणी आणून या जी व्यक्ती आहेत त्यांचा हा जो कार्यक्रम सोहळा घेतला त्याबद्दल तुषार सरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आणि बहुतेक असे कार्यक्रम त्यांनी नेहमीच या अशा कार्यक्रम पुढाकार देत असतात. कुठं ना कुठं दररोज हा कार्यक्रम त्यांचा चाललेलाच असतो, कारण व्हॉट्सअपवरती, फेसबुकावरती आम्ही नेहमी बघतो. गरमाळ्यात आल्यानंतर तर गाठ भेट होतच. हा जो कार्यक्रम आहे, यांनी जी पदवी मिळवलेली आहे ते अशी काही सोपी साधी नाही, अवघड प्रश्न आहे, जसा काटेरी प्रश्न आहे. त्यामधून एक शेअरमधून सांगतो मी. जसं काही प्रत्येक जण हा कुठं ना कुठं काहीतरी आपली प्रतिमा, आपला काहीतरी आपल्या ह्या भागामध्ये व्हावं, कौतुक व्हावं ह्या हिशोबानं चाललेला असतो. तर त्यासाठी हा एक शेर आहे. तस्वीर जिंदगी की बनाते हैं सब यहाँ. तस्वीर जिंदगी की बनाते हैं सब यहाँ. जैसी जो चाहता है बनती है लेकिन कहाँ. हर आरज़ू पूरी हो, हर आरज़ू पूरी होता ऐसा अगर फूलों के साथ ना होता कांटों का ऐसा. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री तुषार वाघमारे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला इथं बोलवलं. आमची नुकताच 5 मिनिटाखाली ओळख झाली. तसं त्यांनी इतका आपुलकी आणि इतक्या प्रेमाने इथं बोलवलं आणि 5 मिनिटामध्ये एवढं सगळं कोण करत नाही. आणि माझ्यासारखं एक खेडेगावातला शेतकऱ्याच्या मुलाला इथं येऊन कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी मला आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की UPSC सिव्हिलमध्ये करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्ट्रगल स्टोरी खूप मोठी आहे. त्याची स्ट्रगल स्टोरी पूर्ण सांगत बसलं तर खूप बराच वेळ जाईल. मला असं वाटतं की हे असे प्रत्येकांचा जो विद्यार्थी पुढे जातो, सिलेक्ट होतो, गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करतो आणि गव्हर्नमेंटमध्ये लागतो, अशा विद्यार्थ्यांचं हे जे सत्कार समारंभ वगैरे आयोजित केले जातात, त्यांना त्या विद्यार्थ्याला पण आणि आजूबाजूचे जे लोक त्याच्याकडे बघतायत तर त्यांना पण खूप मोठे इन्स्पिरेशन मिळत राहतं. तसं बघायला गेलं तर आज सकाळपासून दिवसभर झालं मी सत्कारामध्ये बिझी आहे. तेच भाषण तेच रिपीट होत आहेत. खरंच मला चांगलं वाटतंय आणि मला
मला असं वाटतं की आता माझं शिक्षण पूर्ण जिल्हा परिषदचं झालेलं आहे. आता इथं सर पण बसलेले आहेत आणि जिल्हा परिषदची मुलं हळूहळू मोठ्या मोठ्या पोस्टवर जातात. माझा मित्र आता तो ढोणे म्हणून सगळ्यांना माहिती असेल, IPS झाला, तो एकदम जवळचाच मित्र होता. मुलं पुढे जात आहेत, मग वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत आणि तुमच्यासारखे राजकीय सामाजिक क्षेत्रातले लोक आमच्यासारख्यांना सपोर्ट करतात. म्हणून तर मला असं वाटतं की कुठेतरी आपलं धाराशिव जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा किंवा कळंब तालुक्याची दुष्काळी तालुका वगैरे ओळख पुसली जावी. जसं लातूरनं कसं स्वतःचा एक लातूर पॅटर्न तयार केला, तसं धाराशिवनं पण किंवा आपल्या कळंब शहरानं, कळंब तालुक्यानं एक आपला एक स्वतःचा एक कळंब पॅटर्न किंवा असंच या धर्तीवर काहीतरी तयार करावं मला असं वाटतं. बार्शीमध्ये एक गाव आहे, ते भाजी बाकरे माढा तालुक्यामध्ये उपळाई नावाचं गाव आहे, जिथं की घराघरामध्ये एक तरी एक अधिकारी आहे. तर मला असं वाटतं की आपल्या कळंबमध्ये का तयार होऊ शकत नाही, कारण इथं गायडन्स मिळत नाही प्रॉपर. आणि जे मला असं या सरकारच्या माध्यमातून वाघमारे सरांना अशी विनंती करायची की आपल्या भागातले भरपूर अधिकारी सिलेक्ट झालेले, त्यांचा एक ग्रुप तयार करावा व्हॉट्सअपला आणि अभ्यासिका वगैरे खोलून किंवा नवीन मुलं जे तयारी करत आहेत त्यांना यांच्या माध्यमातून काय कमी पडतंय, कुठं काय गरज पडते याची व्यवस्था करून द्यावी. म्हणजे एक नवीन विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल या गोष्टीचा, जे ऑलरेडी सिलेक्टेड ऑफिसर आहेत अशांचा. आणि आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पण बरेच सारी अशी गावं तयार होतील की जिथं असे घरोघरी अधिकारी लोक तयार आहेत. मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली.